शाब्दिक उदाहरणे. बाबांनी सागाची 75 रोपे लावली. काकांनी सागाची 22 रोपे लावली. तर दोघांनी मिळून किती रोपे लावली? बाबांनी लावलेली रोपे 75 अधिक काकांनी लावलेली रोपे 22, एकूण लावलेली रोपे 97. लक्ष्मणच्या शेतात 57 पोती शेंगा निघाल्या व शारदाबाईंच्या शेतात 25 पोती शेंगा निघाल्या. तर एकूण किती पोती शेंगा निघाल्या? लक्ष्मणच्या शेतात 57 पोती अधिक शारदाबाईंच्या शेतात 25 पोती, एकूण 82 पोती एकूण शेंगा निघाल्या. सलमाने 25 माळा तयार केल्या. रेशमाने 32 माळा तयार केल्या. रेशमाने सलमापेक्षा किती जास्त माळा केल्या? रेशमाने केलेल्या माळा 32 वजा सलमाने केलेल्या माळा 25 वजा बाकी आली 7. रेशमाने सलमापेक्षा 7 माळा जास्त तयार केल्या. सागरने 47 लाडू बनवले. अमितने 19 लाडू बनवले. तर सागरने अमितपेक्षा किती लाडू जास्त बनवले? सागरने बनवलेले लाडू 47 वजा अमितने बनवलेले लाडू 19 वजा बाकी आली 28. म्हणून सागरने अमितपेक्षा 28 लाडू जास्त बनवले. मंगलच्या आईने 45 रुपयांची कंपास पेटी व 38 रुपयांचे इतर साहित्य खरेदी केले. तर त्यांनी एकूण किती रुपयांची खरेदी केली? कंपास पेटी 45 रुपये अधिक इतर साहित्य 38 रुपये, म्हणून बेरीज आली 83 रुपयांची एकूण खरेदी केली. वर्गात एकूण मुले 32 आहेत. त्यात 17 मुली आहेत. तर मुलगे किती? एकूण मुले 32 वजा मुली 17 वजा बाकी आली 15, म्हणजे 15 मुलगे आहेत. अनुराधाने 51 दोरीच्या उड्या मारल्या. समीरने 32 दोरीच्या उड्या मारल्या. तर अनुराधाने किती दोरीच्या उड्या जास्त मारल्या? अनुराधाने मारलेल्या उड्या 51 वजा समीरने मारलेल्या उड्या 32 वजा बाकी आली 19, म्हणजे अनुराधाने 19 दोरीच्या उड्या जास्त मारल्या. सुधाने घेवड्याच्या 16 बिया पेरल्या. त्यातील 9 रुजून त्यातून वेल आले. किती बिया रुजल्या नाहीत? एकूण पेरलेल्या बिया 16 वजा वेल आले 9 वजा बाकी आली 7, म्हणून 7 बिया रुजल्या नाहीत. एका शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात 35 विद्यार्थी आणि इयत्ता तिसरीच्या वर्गात 28 विद्यार्थी आहेत. तर दोन्ही वर्गात मिळून किती विद्यार्थी आहेत? दुसरीमध्ये विद्यार्थी 35 अधिक तिसरीमध्ये विद्यार्थी 28, बेरीज आली 63, म्हणून एकूण विद्यार्थी 63 आहेत.